गणेशपेठ इथं पाण्याची टंचाई असल्यामुळे आम्ही नाही का गणेशपेठ वासियांनी घागर मोर्चाचं आयोजन केलं होतं। आम्ही घागर मोर्चा केला, नगरपालिकेवर घेऊन आलो। नगरपालिकेवर घेऊन येते वेळेस आमच्या गणेशपेठ भागामधल्या एका आजीला चक्कर आली असता त्यांना जर काही झालं तर याचा जबाबदार कोण राहील? याचा जबाबदार मुख्य अधिकारी राहील नगर परिषद वसमतचा। पाणी द्या, पाणी यायला पाहिजे नळाला वारंवार। फोन लावला तर म्हणतात 8 दिवसाला येईल, 15 दिवसाला येईल, असं पाणी सोडतात। 2 दिवसाला, 4 दिवसाला। आमचा घागर मोर्चाचा उद्देश एवढाच आहे, 2 दिवसाला, 4 दिवसाला गणेशपेठ भागामध्ये पाणी सोडायला पाहिजे। पाणी जर नाही आलं तर याच्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। वारंवार या बारेला आम्ही नगरपालिकेच्या सर्व पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की शासकीय रुग्णालय इथून सत्याग्रह चौक इथपर्यंत जुनी पाईपलाईन टोटली फुटलेली आहे। बऱ्याच जागी लिकेज आहे। ते जे गणेशपेठमध्ये येणारं पाणी हे सगळं रस्त्यामध्ये नाल्यामध्ये निघत आहे। ही पाईपलाईन सर्व फुटलेली आहे। आम्ही यांना वारंवार निर्देशात आणून तुम्हाला मीडियावाल्याला विनंती माझी अशी आहे की तुम्ही हे कार्यक्रम झाल्याच्या नंतर तुम्ही उद्या पाणी आल्यानंतर दाखवा की किती पाणी लिकेज जात आहे। इतके वारंवार पाणी लिकेज जात असताना याने त्याच्यासाठी काही पर्याय मार्ग केलेला नाही। आज नगर परिषदेच्या वतीने काय आव्हान दिलं, म्हणजे काय सांगितलेलं आहे तुम्हाला? अजूनपर्यंत नाही तर शिवोय नाही, तुमच्या माहितीसाठी पाणी पुरवठा अधिकारी नाही, एकही अधिकारी इथे नाही, वालमेन नाही, कोणीच नाही। नगरपालिकेच्या टोटली या भोंगळ कारभारामुळे आज इथं ना अभियंता आहे नाही इथं शिवो आहे। आता हे जर बाया जर चिडल्या तर इथं आम्ही अभियंत्याच्या शिवोला आम्ही इथं अभिषेक करणार आहे, जल अभिषेक करून निघून जाणार आहे आम्ही इथून। आणि याच्यानंतर शिवसेना स्टाईलनं कसं आंदोलन राहते या अधिकाऱ्यांना बी आम्ही दाखविणार। आम्ही नगर परिषद आलो की पाणी 15 दिवसाला एकदा पाणी सोडायले, पाणी टाइम नाही पाण्याचा, आणि आलं तर सकाळी नाही तर रात्री 10 वाजता। आणि फोन लावला तर पाण्याला की लाईट पाईपलाईन फुटलं, नाहीतर पाणी उद्या येणार आहे असं बोलतात। आणि पाणी सोडत नाही, लाईन जाते पाणी सोडले का। आणि 2 नळाला एकदाच पाणी येते, एक नळाला आल्यावर एक नळाला यायचे पण किती दिवसानंतर? 15 दिवसाला एकदा पाणी यायले नव्याला गणेशपेठ मध्ये। आम्हाला पाणी वेळेवर येत नाही, आलं तर पाणी बरंचसं पाणी वाया जातं। आणि ज्या दिवशी पाणी येणार आहे त्या दिवशी अगोदर सांगण्याचं हे नाही, म्हणजे आज पाणी येणार आहे बा, आणि नाही आलं तर किती 15-20 दिवस पाणी येत नाही। आणि आलं तर त्याचा टाइम नाही, टेबल नाही। आणि 2 तास काय आलं तर 10 मिनिटं, नाही तर मग 2-2 तास आलं की दोन्ही नळाला पाणी नाही तर एकाही नळाला पाणी नाही। आज सकाळी नव्या नळाला पण पाणी आलं आणि जुन्या नळाला पण पाणी आलं, पूर्ण पाणी नालीमध्ये गेलं। असं नाही ना, पाणी वेळेवर सोडा, तुम्ही थोडं सोडा, त्या पाण्याचा काहीतरी टाइम टेबल ठेवा। दरवेळेस हप्त्यातून 2 वेळेस पाणी सोडा, तुम्ही अर्धा तास पाणी सोडा, सगळ्यांना पाणी व्यवस्थित भेटून जाईल।